आज 6 मे रोजी आपल्याला पवित्र पोर्टलवर पुन्हा एकदा जाहिरात पाहायला मिळालेल्या आहेत। जसं की शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सेकंड फेज सुरू आहे, त्याचबरोबर थर्ड टेटसाठी फॉर्म भरणं सुरू आहे। सध्या शिक्षक भरतीच्या हालचाली मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत। आपल्याला माहित होतं की सेकंड फेज जी आपली दुसरी अभियोग्यता चाचणी झाली होती त्याचा सेकंड फेज होणार होता आणि सेकंड फेज मध्ये बऱ्यापैकी जिल्हा परिषदांनी ज्या 10% जागा ठेवलेल्या होत्या त्याचबरोबर काही जिल्हा परिषदा किंवा काही संस्था काही आस्थापना अशा होत्या की ज्यांना जाहिरातीच देता आल्या नाही, अशा सर्व जाहिराती आपल्या समोर या आता काही दिवसांपूर्वी आल्या होत्या। त्यामध्ये काही जिल्हा परिषदांना किंवा काही संस्थांना जाहिराती अपलोड करायला वेळ मिळाला नाही, तर त्यासाठी डेट वाढवून देण्यात आलेली होती आणि आज 6 मे रोजी आपल्या समोर आणखी जाहिराती पब्लिश झालेल्या आहेत। तर मग आता प्राधान्यक्रम कोणी द्यायचे, नेमके प्राधान्यक्रम कुठले आलेले आहेत, काय आहेत, तर या संदर्भामध्ये आपण थोडक्यात बोलणार आहोत। व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। बघा मित्रांनो, आपल्याला जे सेकंड फेजचे प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी 2 मे ही शेवटची अंतिम तारीख दिलेली होती। तोपर्यंत बऱ्यापैकी लोकांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले असावेत। काही जण असे होते की त्यांचे प्राधान्यक्रम लॉक करायचे राहिले होते। बऱ्याच जणांना डेटच्या बाबत कन्फ्युजन होतं, तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे। आणि त्याचबरोबर काही आस्थापना जिल्हा परिषद असो किंवा संस्था असो त्यांच्या जाहिराती नव्याने पुन्हा एकदा आलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी थोड्याफार जागा या सेकंड फेजमध्ये वाढलेल्या आहेत, तर त्या जाहिराती पुन्हा आलेल्या आहेत। मग आता कसं करायचं? प्राधान्यक्रम तर आम्ही ऑलरेडी लॉक केले, तर आता काय करायचं? तर आज सूचना आहेत मित्रांनो। सूचनांमध्ये सरळ आपल्याला तिथे लिहिलेलं आहे की लॉक केलेले प्राधान्यक्रम आपल्याला अगोदर अनलॉक करायचे आहेत, ते डिलीट करायचे आहेत आणि पुन्हा तुमचे जे प्रेफरन्स आहेत ते जनरेट करून पुन्हा सिलेक्ट करून ते लॉक करायचे आहेत। म्हणजे अगोदरच तुम्ही जर प्राधान्यक्रम तुमचे लॉक केलेले असतील तर सर्वप्रथम त्याला अनलॉक करणं गरजेचं आहे। मग अनलॉक कुणी करायचे? तर अशाच उमेदवारांनी हे प्रेफरन्स अनलॉक करा ज्यांना असं वाटत असेल की ज्या जाहिराती आलेल्या आहेत, जाहिराती बघा डाउनलोड करून घ्या किंवा आता बऱ्याच ठिकाणी फिरतायत। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील मी टाकलेला आहे, तुम्हाला युट्यूबला आतापर्यंत बघायला मिळाल्या असतील। जाहिराती बघून घ्या। जाहिरात बघितल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की यापैकी एखादा प्राधान्यक्रम मला द्यायचा आहे, तर अशाच वेळी तुम्ही अनलॉक करा, विनाकारण पुन्हा अनलॉक करू नका। कारण फक्त 3 दिवसाची जे डेडलाईन आहे, 3च दिवस आहेत, 6, 7 आणि 8 पुन्हा तुमचे प्राधान्यक्रम अनलॉक केल्यानंतर लॉक करायचे राहू नयेत। कारण आपल्या मागे आता आपली तिसरी अभियोग्यता चाचणी आहे, त्याचे फॉर्म भरण्याची डेट आहे आणि ती 10 तारीख अंतिम मुदत आहे। आज 6 तारीख संपलेली आहे आणि तुमच्याकडे आता त्यासाठी कमी वेळ राहिलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला पुन्हा नव्याने जनरेट करायचे नसतील किंवा नवीन जे तुम्ही जाहिराती डाउनलोड केलेल्या असतील त्या बघा। त्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत नसेल की मला यातली कुठली म्हणजे प्राधान्यक्रम द्यायची गरज नाही, त्यांनी अजिबात अनलॉक करू नका। आणि जर कुणाला असं वाटत असेल तर त्यांनी अनलॉक करा। जे प्राधान्यक्रम तुम्ही ऑलरेडी काढलेले आहेत ते प्राधान्यक्रम तुम्ही डिलीट करा। डिलीट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते प्रेफरन्स जनरेट करावे लागतील आणि पुन्हा तुम्ही ते प्राधान्यक्रम सिलेक्ट करून सॉर्ट करून त्याचा सिक्वेन्स लावून त्यानंतर पुन्हा लॉक करायचे आहेत। अनलॉक केल्यानंतर लॉक करायचं विसरू नका। आता आणखी कुणी प्राधान्यक्रम देऊ नये, तर मला असं वाटतं आता जे उमेदवार ऑलरेडी सिलेक्टेड आहेत, सिलेक्ट झालेले आहे आणि ज्या जागेवर त्यांना जायचंच नाही किंवा जाण्यासाठी इच्छुक नाहीये, विचार करेल अशा प्रकारचे त्यांच्या मनामध्ये डाऊट असतील, त्यांनी अजिबात प्राधान्यक्रम देऊ नका। जे तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या ठिकाणी मी जाईल किंवा मी जाणारच नाहीये, तर तुम्ही अजिबात प्राधान्यक्रम देऊ नका, जेणेकरून एखाद्या उमेदवाराचं तिथं सिलेक्शन होईल। कारण तुमचं ऑलरेडी एका ठिकाणी सिलेक्शन झालंय आणि तुम्ही पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाणार की नाही जाणार याबद्दल जर शाश्वती नसेल तर अजिबात प्राधान्यक्रम देऊ नका। त्याचबरोबर काही उमेदवार असे आहेत की मला इथे जायचं नाहीये किंवा संस्थेमध्ये जायचं नाही, शक्यतो जिल्हा परिषदेमध्ये सर्व जणांना जायचं असतं, परंतु आता यामध्ये कसं जागा जिल्हा परिषदेच्या कमी आहेत, ज्या अपेक्षेपेक्षा तर बऱ्याच कमी आहेत। त्यामुळे अशा ठिकाणी जरी संस्थेच्या जागा असल्या आणि 100% ग्रँट आहे, सगळ्या गोष्टी आहे, विदाऊट इंटरव्ह्यूची जागा आहे, तर मग तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी या ठिकाणी जाऊन कायमस्वरूपी राहू शकणार नाही,
अशा ठिकाणचे देखील प्राधान्यक्रम तुम्ही देऊ नका. म्हणजे अजून एकदा आपल्याला संधी मिळालेली आहे आपल्या गोष्टींमध्ये चेंजेस करण्याची. तर या संधीचा व्यवस्थित पद्धतीने फायदा करून घ्या. गरज असेल त्याच ठिकाणचे प्राधान्यक्रम तुम्ही द्या, अन्यथा अजिबात प्राधान्यक्रम देऊ नका, जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल. कारण आता पुढे थर्ड टेटही येत आहे आणि सध्या तुम्हाला माहिती आहे का, संच मान्यतेचे जे निकष आहे त्यानुसार थर्ड टेटला तितक्याशा जागा येतील याची शाश्वती नाहीये. त्यामुळे जेवढ्यांचं सिलेक्शन ज्यांना घेता येत असेल त्यांनी संस्थेमध्ये वगैरे घ्या. म्हणजे एक मी तुम्हाला सल्ला देत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आता मग थर्ड टेट आली आहे आणि आता मी सिलेक्शन हे सेकंड फेजमध्ये माझं झालंच नाही, समजा कुठेच सिलेक्शन झालं नाही, तर मी आता थर्ड टेटला प्रिपरेशन करतो आणि मी आता इकडे संस्थेच्या नादी लागत नाही किंवा इकडेच जात नाही, तर ती पण तुमची चूक ठरू शकते. जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर सिलेक्शन हाती घ्या, असं तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तुम्हाला कोणी सांगेल की पुन्हा तुम्ही फॉर्म भरा, पुन्हा तुमचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे की ही जी प्रोसेस आहे थर्ड टेटची पुन्हा 1 ते 1.5 वर्ष पुढे चालू शकते. सध्या परीक्षा होणार आहे, अजून पुढे संच मान्यता वगैरे आणि त्यानंतर जाहिराती येणं आणि त्यानंतर पुढची प्रोसेस, याला वेळ लागू शकतो. 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी आपण पुढे धरू शकतो. मग जर तुमचं सेकंड फेजमध्ये संस्थेमध्ये का होईना कुठे सिलेक्शन होत असेल तर तेवढा तुमचा शिक्षण सेवक कालावधी पुढे कंप्लीट होतोय. त्यामुळे तुम्ही माझ्या मते जर सिलेक्शन होत असेल तर घ्या. फक्त मला एवढंच सांगायचं की जिथं जायचं नाही तो प्रेफरन्स अजिबात देऊ नका, जेणेकरून ज्यांचं सिलेक्शन 1-1, 2-2 मार्काने राहिले आणि जे आता सेकंड फेजची वाट बघत होते तर त्यांचं सिलेक्शन व्हावं, हेच मला यातून सांगायचं आहे. आणि बरेच जण विचारतात की मॅडम आता हे कसं करायचं, तर आपल्याला सरळ सरळ दिलेलं आहे. अजून एकदा सांगते, लॉक केलेले प्रेफरन्स जे आहे ते तुम्हाला अनलॉक करून घ्यायचे, त्यानंतर डिलीट करायचे आणि पुन्हा प्रेफरन्स जनरेट करायचे आणि त्यापैकी मग तुम्हाला तर कुठले कुठले हवे ते तुम्ही सिलेक्ट करायचे आणि फायनल त्याला सॉर्ट करून त्याचे सिक्वेन्स वगैरे लावून पुन्हा तुम्हाला प्रेफरन्स लॉक करायचे. शेवटी पुन्हा एकदा लॉक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आता मला आपली थर्ड टेट जी आहे त्या संदर्भामध्ये बरेच प्रश्न येत आहेत. मॅडम फॉर्म चुकतोय, हे बरेच तुम्ही आता व्हिडिओज वगैरे बघत असाल, मी तितक्याशा प्रमाणात टाकलेले नाही, पण मला पर्सनल वगैरे कॉल मेसेज खूप सारे येत आहे. तर मॅडम इथे चुकतंय, तिथे चुकतंय किंवा अशा गोष्टी झाल्या. त्या संदर्भामध्ये एक छोटासा व्हिडिओ मी नेक्स्ट बनवल, तशी युट्यूबवर अवेलेबल आहे. काही जणांनी खूप छान व्हिडिओ बनवलेले आहे, ते तुम्ही बघू शकतात. पण मी त्या संदर्भात जे फ्रिक्वेंटली चुका होत आहेत त्या संदर्भामध्ये मी एक छोटासा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल, तुम्ही बघा तो. आणि चुका करू नका, म्हणजे काय होतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू याच थर्ड टेटच्या संदर्भामध्ये. आता हा जो व्हिडिओ होता फक्त सेकंड फेजच्या संदर्भामध्ये होता की तुम्हाला गरज असेल तरच प्राधान्यक्रम द्या, अन्यथा देऊ नका. आणि ज्यांना काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर 8 तारीख ही शेवटची आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, 8 तारीख शेवटची आहे, परंतु 6 ते 7 या तारखांमध्येच तुम्ही प्राधान्यक्रम तुमचे जनरेट करून लॉक करून घ्या जे काही आहे ते. नंतर तुमचा असा इश्यू येणार आहे की नंतर तुमचा पुन्हा OTP येणार नाही किंवा अन्य काही प्रॉब्लेम्स येतील. पुन्हा तुमचं थर्ड टेटचा फॉर्मही भरायचा आहे किंवा भरला असेल तर वेल अँड गुड, पण नसेल भरला तर त्याही गोष्टी आहेत. त्यामुळे अलर्टसाठी हा आपला व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जाते. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.